जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस ओसरत्या थंडीचा परिणाम हा वाढत चालला आहे। थंडीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। जळगाव मुक्ताईनगर भुसावळ महामार्गावरती देखील या ठिकाणी धुक्याची चादर पसरत आहे। वाहनधारकांना देखील या ठिकाणी दिवसा लाईट लावून प्रवास करावा लागतोय। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर रावेर परिसरातील जे रब्बीचे पिकं आहेत हे देखील बहरलेले आहेत। चांगलं वातावरण पोषक वातावरण मानलं जात आहे। गहू हरभरा मका जे पिकं आहेत रब्बीचे कांदा असे जे रब्बीचे लावलेले शेतकऱ्यांनी जे पिकं आहेत यामुळे शेतकऱ्यांना सध्या पोषक वातावरण मुक्ताईनगर तालुक्यात या पिकांना मानलं जात आहे। आपण पाहतोय की शेतामध्ये उत्पन्नात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते। शेतातील हा कशा प्रकारे गहू वाढलेला आहे। आपण पाहतोय की रब्बीचं पीक देखील या ठिकाणी वाढत्या थंडीचा परिणाम चांगला असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी रब्बीच्या पिकांना या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे। आपण पाहतोय की ओसरत्या थंडीमुळे देखील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या पिकांना दिलासादायक चित्र मानलं जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।